तपेश्वर महादेव मंदिर, लोहरा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. नमस्कार मित्रांनो, परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील लोहरा गाव आणि गावाच्या बाहेर शांत नदीच्या काठावर शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून उभे आहे. तपेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर परभणीचा प्राचीन वैभवाची, स्थापत्यकलेची आणि शिवभक्तांची एक अमूल्य ओळख आहे. परभणी शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे. पहिल्यांदा हे मंदिर पाहिल्यावर काळ्या दगडात कोरलेली त्याची रचना आणि भव्य शिल्पकला क्षणात मन जिंकून घेते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर उत्तर चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचे एक सुंदर उदाहरण आहे. सुमारे 900 ते 1000 वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती करण्यात आली. त्या काळात ना आधुनिक यंत्रे होती, ना आधुनिक तंत्रज्ञान होते, तरीही दगडावर इतकं सूक्ष्म कोरीव काम करण्यात आलं की आजही ते पाहून आश्चर्य वाटतं. मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 3 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. सभामंडपात प्रवेश करताच दगडी स्तंभावरील नक्षीकाम, सुंदर वेलबुट्ट्या, देवतांच्या प्रतिमा, यक्ष, गंधर्व आणि सुरसुंदरींची शिल्पे आपल्याला त्या काळातील कलाकारांच्या अद्भुत कौशल्याची ओळख करून देतात. या मंदिराचा सुंदर भाग म्हणजे त्याचे वितान म्हणजे छतावरील कोरीव नक्षीकाम, कमळाच्या आकृती, भौमितिक रचना, कृतिमुख आणि सूक्ष्म नक्षीकाम. हे सर्व इतक्या अचूकतेने घडवले गेले आहे की आपण क्षणभर थक्क होऊन जातो. मंदिराच्या सर्वात पवित्र स्थानी म्हणजेच गर्भगृहात जाण्यासाठी काही पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि तेथे अत्यंत शांत वातावरणात विराजमान आहेत तपेश्वर महादेव. शेकडो वर्षांपासून असंख्य भाविक इथे येतात आणि भक्तिभावाने नतमस्तक होतात. मित्रांनो, या मंदिरात एक अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे, ते म्हणजे शरभ शिल्प. सिंहासारखा बलवान देह आणि दिव्य शक्तीचे प्रतीक असलेली ही आकृती परभणी जिल्ह्यातील दुर्मिळ शिल्पांपैकी एक मानली जाते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानांची सुंदर मूर्ती आहे. तसेच विष्णू, भैरव, महिषासूर, गणपती आणि सुरसुंदरींची अनेक शिल्पे मंदिराच्या बाह्य भिंतीवर कोरलेली दिसतात. लोहरा गावाबद्दल एक सुंदर लोककथा सांगितली जाते. असं म्हणतात, पूर्वी हे गाव मंदिराजवळच वसलेलं होतं, मात्र नदीच्या पुरामुळे गाव सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. आजही कथा गावकऱ्यांच्या आठवणीत जिवंत आहे. सकाळच्या धुक्यात दिसणारं हे मंदिर किंवा संध्याकाळच्या सूर्यास्तात उजळून निघणारं त्याचं शिल्पवैभव, हे दृश्य प्रत्येकाला मोहून टाकतं. महाशिवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. तपेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर परभणीच्या इतिहासाचा, संस्कृतीचा, कलावैभवाचा जिवंत वारसा आहे. म्हणून जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, प्राचीन वास्तुकलेचे चाहते असाल किंवा भगवान शिवाचे भक्त असाल, तर एकदा नक्की भेट द्या लोहरा येथील तपेश्वर महादेव मंदिराला. येथे केवळ दर्शन होत नाही, इतिहासाचा, कलेचा आणि शिवत्वाचा एक दिव्य अनुभव मिळतो. हर हर महादेव.